कॅबिनेट घ्यायचं त्यांच्या डोक्यात दिसते तसा निरोप मला त्यांचा आलाय. त्याच्यामुळं आज मी आता तुमच्या सगळ्यांशी बोलून जरा काही घटना पण गावामध्ये आणि इंदापूरमध्ये दुःखद घडल्यात, त्याच्यावर तिकडं पण मला मदनराव देवका ते मगाशी सांगत होते की दादा आप्पासाहेब जगदाळींच्या आई वारल्यात, वाघमोडेंच्या विलासराव वाघमोडेंच्या घरातलं कोणतरी वारलंय, नंतर तात्यासाहेब वाघमोडेंच्या घरातला त्यांचा मुलगा का पुतण्या कोणतरी वारला, आणि अजून कोण मदनराव साहेब नाही सुनील पोटेचं इथं वडिलांचं झालं, अजून तिकडंच एक कोणतरी तानाजीराव. पूर्वी तानाजीराव पाटील आपले अध्यक्ष होते रेडणीचे, ते तिथं एक दुःखद घटना घडली. शेवटी आपली महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आहे, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आपण सामील होण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी मी सकाळी त्या बाबतीमध्ये लवकर जाऊन करीन. आणि एकंदरीतच माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, तुमचं सगळ्यांचं जाणं येणं बारामतीच्या परिसरामध्ये आहे. आपला जळोचीचा परिसर, आपला तांदूळवाडीचा परिसर, आपला त्या ठिकाणी मेडकचा परिसर, आपला रुईचा परिसर, आपला वंजारवाडीचा परिसर, ह्याच्यामध्ये कशा प्रकारे आमूलाग्र बदल होत आहेत, रस्ते कसे आपण करतोय, फ्लायओव्हर आपण कसे करतोय, पाण्याच्या योजना आपण कसे करतोय. आपण सरकारमध्ये असल्यामुळं आपला कॅनॉल उन्हाळ्यामध्ये आपण आटून देणार नाही. 12 महिने, 12 नाही, अख्खा उन्हाळा जूनपर्यंत आपला कॅनॉल चालेल. त्याच्यातनं कॅनॉलच्या भागामध्ये लोकांनी लिफ्ट केलेले आहेत, त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्याला होईल, माझ्या इतर बांधवांना होईल. आपण आता अनेक दिवस लाखनी लिंबोडी उपसा सिंचन योजना, ज्याच्यातनं मला वाटतं इंदापूरची 9 गावं आणि आपली 7 गावं आहेत, त्या ज्या 7 गावात आपल्याला पाणी आणता आलं नाही तिथं आम्ही आता 300-350 कोटीची योजना मंजूर केलेली आहे. काम पण कोणतरी कॉन्ट्रॅक्टर त्यांना मिळालेले आहेत. त्यांनी पण मला सांगितलं दादा आम्ही काम सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये दत्ता भरणे आणि आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला आणि ते कामाला मंजुरी आम्ही घेऊन आलेलो आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी, फॉरेस्टमध्ये काही कामं चाललेली आहेत, इतर ठिकाणी बरीचशी कामं चाललेली आहेत. आपल्या रुईला नवीन 100 बेडच्या हॉस्पिटलचं काम चाललेलं आहे, त्याचा उपयोग आपल्याच भागातल्या लोकांना रुईच्या निमित्तानं होणार आहे. अशा अनेक, म्हणजे तुमच्या आरोग्याच्या बाबतीत आम्ही लक्ष देतोय, तुमच्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष देतोय. आता इथं किशोर बापकर बसलेत, आज मला लीडर वेगवेगळ्या युनियनचे अनेक भेटायला आलेले होते आणि त्यांनी मला दाखवलं की दादा आमच्या या सगळ्या कारखान्यांमध्ये मिळून माझ्या MIDC मध्ये 20,000 कामगार काम करतात. किती 20,000, म्हणजे प्रत्येकाच्या घरात 5-5 म्हणले तर लाख लोक त्यांची उपजीविका त्या इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. त्यांचेही काही प्रश्न आहेत, त्याच्यातनं पण उदय सामंतचे माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कारण राष्ट्रवादीमध्ये असताना उदयला मी महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष केलेला होता, नंतर मी त्याला रत्नागिरीमध्ये आमदार केलं, पुन्हा दुसऱ्यांदा आमदार केलं, परंतु तिसऱ्यांदा काही घटना घडली आणि मग तो मला म्हणला की दादा आता मी वेगळा विचार करतोय. मी त्याला म्हणलं की मी कुणाला बांधून ठेवू शकत नाही, पण त्यांनी जरी वेगळा विचार केला तरी आज मी काही गोष्ट सांगितली की कामगारांच्या धंद्याच्या दृष्टीनं, उद्योगपतींच्या दृष्टीनं फायद्याची असेल तर ते कधी मला नाही म्हणत नाही. अशा पद्धतीनं आपण अधिकाऱ्यांशी, वेगवेगळ्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवलेले आहेत. आज नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेबांच्याबरोबर आपले चांगले संबंध आहेत. मी मध्ये त्यांना मागं लागून म्हटलं की आमची बरेच वर्ष माझी बारामती फलटण रेल्वे थांबलेली आहे, त्याला आता आपल्याला भूमिपूजन करून शुभारंभ करायचा. परवा दिवशी सकाळी त्यांनी त्याचं भूमिपूजन ऑनलाईन केलं, अनेक ठिकाणचं केलं, ते पण केलं आणि ते आता काम लवकर सुरू होईल. त्याच्यातून जसं तुमचं बस स्थानक केलं तसं नवीन रेल्वे स्टेशन मी कसं तुमचं करून दाखवतं बघा. त्याच्यातून तुमच्या भागामध्ये तयार केलेला माल, मग इंडस्ट्रीमध्ये तयार झालेला माल असेल, माझ्या शेतकऱ्यांनी फळफळावर तयार केलेला असेल, माझ्या शेतकऱ्यांनी केळी तयार केली असतील किंवा माझ्या सहकारी मित्रांनी साखर तयार केलेली असेल, ही कुठल्याही भारताच्या बाजारपेठेत जाण्याच्या करता रॅक सिस्टीम आपण इथं करणार आहे. आज नरेंद्र मोदी 80 कोटी लोकांना मोफत अन्न धान्य पुरवण्याचं काम करतात, मोफत. त्याच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी
गोरगरिबांच्या करता घरकुलाचा कार्यक्रम. आज आपल्या बारामतीमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये 100 लोकांना 100 घरं नवी कोरी 300 स्क्वेअर फीटची बांधून दिली, 1 BHKची. जाऊन बघा काय तिथं अवस्था होती आज काय. आणि तिथं तेवढंच नाही थांबलो, मला टप्प्याटप्प्यांनी हे सगळं वाढवायचंय. देतो बाबा दौडला, तुम्ही मला बारामतीसारखं मताधिक्य द्या, लगेच नागसेन देंडे तुम्हाला देतो. त्यामध्ये वेगवेगळ्या योजना माझ्या धनगर समाजाच्या करता आहेत. तिथं घरकुलाचा कार्यक्रम आहे. आम्ही काल कॅबिनेटमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौंडीच्या होत्या, त्यांचं माहेर चौंडीचं आहे नगर जिल्ह्यात. आपण अहमदनगरचं नाव काढलं, अहिल्यानगर तिथं नाव देऊन टाकलं. आपण तालुक्याचं नाव अहिल्यानगर दिलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस जबाबदारी आली त्यावेळेस त्या काळात त्या आपल्या भगिनीनं किती उत्तम पद्धतीचं काम केलं, त्याची आज पण आपल्याला सगळ्यांना आठवण. जुन्या बारव, जुन्या विहिरी आणि जुनी देवळाचा जीर्णोद्धार झालेला पाहिल्यानंतर बघायला मिळते. अशा खूप बाबांना गोष्टी आहेत. आपण वेल्हा तालुक्याचं नाव राजगड तालुका म्हणून केलं. आज तिथं राजगड किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. अशा अनेक गोष्टी आपण मातंग समाजाच्या करता मार्टी, त्या आरटी केलं, मुस्लिम समाजाच्या करता मार्टी केलं, बहुजन समाजाच्या करता सारथी केलं, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती केलं आणि मागासवर्गीयांच्या करता बार्टी केलं.